नमस्कार मित्रांनो, आज देखील घेऊन आले तुमच्यासाठी एक माहितीपूर्ण व्हिडिओ। माणसं चालतात, प्राणी चालतात, पण झाड चालतंय हे तुम्ही कधी ऐकलंय का? हा देखील निसर्गाचा एक चमत्कारच आहे। झाडांची वेगवेगळी वैशिष्ट्य आजपर्यंत तुम्ही जाणून घेतलीत। झाडांची फळं, वनस्पतीपासून असणारी औषधी गुणधर्म वगैरे वगैरे। पण आज तुम्हाला मी सांगणार आहे चालणाऱ्या झाडाविषयी। बघूयात हे झाड काय म्हणतंय ते। निसर्गाचं चालतं आश्चर्य, वॉकिंग ट्री। साधारणपणे झाडं काय करतात? रोपटं लावलं की ते आयुष्यभर त्याच जागी उभं राहतं। 100 वर्षे, 500 वर्षे, 1000 वर्षे, तरीही जागा बदलत नाही। पण हे झाड दरवर्षी थोडं थोडं सरकतं, जणू काही त्याला पाय आहेत आणि ते चालतंय। हे अद्भुत झाड आहे न्यूझीलंडमध्ये। याचं नाव आहे नॉर्दर्न राटा आणि लोक प्रेमानं त्याला म्हणतात द वॉकिंग ट्री। हे झाड तब्बल 32 मीटर उंच आहे आणि दक्षिण बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर करामियाजवळ उभं आहे। हे साधं सुद्धा झाड नाही बरं का। न्यूझीलंड आर्बोरिकल्चरल असोसिएशननं याला ट्री ऑफ द इयर हा किताब दिलाय। म्हणजे झाड पण स्टार आहे बरं का। हे झाड पाहिलं की लोकांना आठवतात J.R.R. टॉल्किनच्या लॉर्ड ऑफ द रिंग्स मधले एंट्स, चालणारी झाडं। म्हणूनच या झाडाला वॉकिंग ट्री असं नाव पडलं। या झाडाचा उल्लेख पहिल्यांदा सापडतो 1875 साली। म्हणजे आज जवळजवळ 150 वर्षांपासून हे झाड इथं आहे आणि विशेष म्हणजे ही प्रजाती 1000 वर्षांपर्यंत जगते। आता प्रश्न पडतो ना, झाड चालतं म्हणजे नेमकं काय? स्थानिक लोक सांगतात की हे झाड दरवर्षी पुढे सरकतं, मुळं वाढतात, जुनी मुळं मरतात आणि झाड हळूहळू नवीन जागेकडे झुकतं। हळू, शांत, पण सतत पुढे। चालणारं हे झाड कोसळतं का? तर नाही, फक्त नैसर्गिक आपत्तीमध्येच हे झाड कोसळतं। मित्रांनो, निसर्ग आपल्याला नेहमीच शिकवण देत असतो, काही संदेश देत असतो। चालणाऱ्या या झाडाच्या माध्यमातून त्यानं आपल्याला हाच संदेश दिलाय की आयुष्याच्या या प्रवासात कितीही अडचणी आल्या, कितीही अडथळे आले, तरी तुम्ही चालत राहा, कारण सातत्यानं चालल्यानंतरच तुमचा हा प्रवास प्रगतीच्या दिशेने येतो। मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook तसंच Instagram अकाउंटला फॉलो करा। नमस्कार।